नाशिकच्या चांदवडमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। सरपंचाकडूनच 2 सख्या बहिणींवर अत्याचार करण्यात आले। सरपंचासह तिघांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। दोन्ही बहिणींना फिरायला घेऊन जात असल्याचा बनाव करून त्यांना अत्याचार केले। सरपंचाला मदत केल्याने मुलींच्या आजीवरही गुन्हा दाखल करण्यात आला। 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023 ची घटना आहे। त्याच्यामध्ये प्राइम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत आहेत। रईस, कधी नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे? विक्रांत, गावाचे सरपंच हे गेल्या 1 वर्षापासून या मुलींना फिरवण्यासाठी घेऊन जात असत आणि त्यांच्यावर विविध ठिकाणी अत्याचार करत असत होते। आणि परवा जेव्हा या मुलींनी जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या आजीने त्यांना मारझोड केली आणि हा सर्व प्रकार समोर आला। त्यानंतर मुलीने ही सर्व कैकेत पोलीस स्टेशनला जाऊन सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। बरं, धन्यवाद रईस दिलेल्या या तपशिलांसाठी।